नमस्कार मंडळी. आमच्याकडे काही प्लंबिंगचं काम होतं, त्याच्यामुळे आम्ही इथे प्लंबर बोलवला होता आणि मला असं वाटलं की या विषयावर तुमच्याशी व्हिडिओ थ्रू बोललं पाहिजे की अमेरिकेतले प्लंबर्स आणि भारतातल्या प्लंबर्समध्ये काय फरक आहे. तर चला बघूयात. आपण भारतामध्ये प्लंबर म्हटलं की एक कामगार म्हणूनच त्याच्याकडे बघतो, पण अमेरिकेत तसं नाही आहे. अमेरिकेत प्लंबिंग हे एक स्किलफुल आणि लायसन्स्ड प्रोफेशन आहे. भारतामध्ये बरेचसे प्लंबर्स हे अजूनही नॉन सर्टिफाईड आहेत आणि ते अनुभव घेत शिकत असतात, पण अमेरिकेमध्ये तसं नाही आहे. अमेरिकेमध्ये प्लंबर होण्यासाठी लायसन्स लागतं आणि हे शिकण्यासाठी अप्रेंटिसशिप पण करायला लागते. आपल्या भारतातले प्लंबर्स हे घरगुती कामांवर अवलंबून असतात. रोज एखादं छोटं मोठं काम मिळालं तर त्यातनं त्यांना 500 ते 1000 रुपये सुटतात. पण अमेरिकेमध्ये प्लंबर्सचा मिनिमम वेज रेट आहे $25 ते $50. त्यामुळे दिवसभरात काम करून इथले प्लंबर्स $400 ते $500 अगदी सहजपणे मिळवू शकतात. म्हणजे इंडियन रुपीजमध्ये सांगायचं झालं तर 30 ते 40 हजार रुपये ते एका दिवसाला इथे कमवतात. अमेरिकेत प्लंबरला किंवा कोणत्याही कामगाराला स्थैर्य पण आहे आणि मानही आहे. त्यामुळे अमेरिकेत घर चालवताना डॉक्टर किंवा इंजिनियर असण्याची गरज नाहीये, तर एक लायसन्स्ड प्लंबर देखील आपलं घर हे आरामात आणि प्रतिष्ठेने चालवू शकतो. आता आम्ही जो हँडीमॅन हायर केला होता तो तासाला किती कमवतो तुम्हीच ऐका. What kind of work? Plumbing work? So you do plumbing? Plumbing, electric, woodwork, whatever. Okay. So I be charged like $65. $65 Yeah. for an hour? Yeah. Okay. Okay? Cool. Thank you. Okay, thank you. Have a nice weekend. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशामधले प्लंबर्स हे अत्यावश्यकच काम करतात, पण योग्य शिक्षण, नियम आणि समाजाचा दृष्टिकोन हे त्यांच्या कमाईवर थेट परिणाम कसा करतात हे या व्हिडिओतनं मला तुम्हाला दाखवायचं होतं. या व्हिडिओवर तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. त्यामुळे नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.